कलानुसार एनडीए मात्र बहुमताचा आकडा गाठताना दिसते। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी, बिहारमध्ये बीजेपी आरजेडी मध्ये काटेकी टक्कर दिसते। एनडीए मात्र बहुमताच्या जवळ जाते। कलानुसार भाजप दुसऱ्या, जेडीयू तिसऱ्या क्रमांकावर आहे। आरजेडी मात्र कलानुसार पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरताना दिसतोय। सुरुवातीचे हे सगळे कल आहेत, खरं चित्र 11:30-12 नंतरच स्पष्ट होईल। बरोबर, परांजपे सर मी तुमच्याकडे येतो। सुरुवातीचे कल तुम्ही बघताय, आरजेडीची म्हणजे राष्ट्रीय जनता दलाची कामगिरी चांगली दिसते, मात्र काँग्रेसची तेवढी दिसत नाही। मी आधीच म्हणालो होतो की काँग्रेस हे पूर्वी लालू प्रसाद यादवांच्या काळात सुद्धा, म्हणजे जेव्हा ते पॉवरफुल होते आणि मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये, समजा लोकसभेची निवडणूक आहे, काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, तर 40 लोकसभेच्या जागांमधले 4 जागा काँग्रेसला देऊ करायच्या लालू प्रसाद, तेही खूप मिन्नतवाऱ्या केल्यावर। म्हणजे 40तल्या 4 जागा म्हणजे 10%। आज 242 मध्ये 243 मध्ये 24 जागा दिल्या तर कसं वाटेल? आज 10% दिल्या तर मग त्या मानाने काँग्रेस बऱ्यापैकी लढते, पण जिंकत्यात 12च। आणि काँग्रेस दुबळी राहायचं कारणच हे आहे की लालू प्रसादांच्या जंगलराजच्या काळापासून आजपर्यंत ते त्यांच्याबरोबर लढत आलेत आणि त्यांच्यावर अवलंबून राहत आलेत। ते जर शड्डू ठोकून वेगळे लढले, म्हणजे आज मुंबईमध्ये काल त्यांनी जाहीर केलंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना एमआयएम आणि मनसेसोबत जाणार नाही असं महाराष्ट्रातले काँग्रेस म्हणते। आणि हे सूचित नाही, जर काँग्रेस स्वतःच्या बळावर सगळीकडे लढायला लागली तर त्यांचा पक्ष वाढेल। त्यांच्या लोकांना तिकीट मिळणार नाही, त्याचं कारण असं आहे की मजबूत पक्ष जो आहे, मुलायम सिंगांचा पक्ष त्यांना जागा देणार नाही, लालू प्रसादांचा मुलगा देणार नाही, मग अवस्था त्यांची 10, 12, 15 अशीच होईल। आणि ते चित्र आता बिहारमध्ये दिसतंय, म्हणून तेजस्वी यादव जास्ती पुढे जाताना दिसत आहेत आणि त्यांचं स्थानही आहे तेवढं। बरोबर, आपल्या चर्चेमध्ये भाजपचे आमदार प्रवीण दटके देखील जोडले गेलेले आहेत। प्रवीणजी, तुमचं स्वागत आहे या चर्चेमध्ये। प्रवीणजी, माझा आवाज पोहोचतोय? सगळ्यांसाठी सुरुवातीचे आपण कल पाहिले तर एनडीए साठी खूप चांगलं चित्र आहे, बहुमताच्या जवळ आहे एनडीए। तुमची प्रतिक्रिया काय? हॅलो, काय म्हटलं? दटके यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाही काही तांत्रिक कारणामुळे, मात्र आपण आगाशे सरांकडे जाऊया। आगाशे सर, बोला। आता मगाशी सम्राटजींनी जो मुद्दा मांडला तो मला महत्त्वाचा वाटतो की वातावरण विकासाचं जे असतं ते एका रात्रीत होत नाही। बरोबर, त्याच्यात जी सुचिन्ह दिसतात तर त्याचं एक उदाहरण ठळक आपण याची नोंद घेतली पाहिजे, कारण आपण कुठल्या पक्षाला किती मतदान केलं एवढाच विचार करतो, परंतु एकूण मतदानाचं प्रमाण म्हणजे बिहारच्या मतदारांचं एक कौतुकास्पद नोंद घेतली पाहिजे की दोन्ही टप्प्यात झालेलं भरघोस मतदान, म्हणजे यापूर्वीचे उच्चांकी मतदान सरासरी 69% झाले, 69.9%। तर आपण ज्या विकास विषयक आकांक्षा म्हणतोय, ऍस्पिरेशन, ज्या सगळीकडेच दिसतात भारतात आज, त्या आकांक्षांचं प्रतिबिंब या वाढत्या मतदानात पडलंय असं मला वाटतं। म्हणजे 2020 ची जर निवडणूक घेतली आपण विधानसभेची, तर तेव्हा 57% मतदान झालं होतं, म्हणजे जवळपास 10% पेक्षा जास्त मतदान जास्त झालं। बरोबर, तर हे मतदानातले जे ट्रेंड्स आहेत आणि प्रशांत किशोर यांनी सगळ्या जागा लढवणं हे कदाचित हास्यास्पद राजकीय दृष्ट्या वाटू शकेल, पण मी 10 चरण 1 घंटा में हो जाएगा। अब लीजिए, हमें अगर डिप्टी सीएम और मंत्री बनना होता तो मैं मंत्री का पद छोड़ के संगठन को पसंद नहीं करता। आई वाज रेवेन्यू मिनिस्टर एंड लैंड रिफॉर्म मिनिस्टर, तो मैंने उस पद को छोड़ के संगठन की सेवा, संगठन गढ़ते चलो संगठन बढ़ते चलो, तो संगठन की सेवा करने के लिए मैंने ये कुर्सी लिया है। तो जब मंत्री का पद छोड़ के मैं अध्यक्ष बना हूं तो आगे ये सब सवाल करने की मुझसे आवश्यकता नहीं है। आपण पुन्हा एकदा जाऊया। भाजपचे आमदार प्रवीण दटके आपल्या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत। प्रवीणजी, तुमचं स्वागत आहे। आणि आपण बघतोय की सुरुवातीचा कल हा एनडीएच्या बाजूने, तुमची प्रतिक्रिया काय? नाही, तो एनडीएच्याच बाजूने असणार होता, कारण माननीय नरेंद्र मोदी आमचे पंतप्रधान आणि बिहारचे लाडके पंतप्रधान मुख्यमंत्री नितीशजी, या दोघांचा जो काही केमिस्ट्री आहे त्या केमिस्ट्रीनी आणि जमिनीवर भाजपच्या आणि एनडीएच्या कार्यकर्त्यांनी जे काही काम केलं, महिलांकरता काही योजना होत्या आणि जो काही गुंडाराज संपवण्याचा जो प्रयत्न केला, त्यात आता 125 जागा एनडीएला दिसत आहेत। त्यामुळे मी बिहारमधल्या सगळ्या एनडीएच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो, नेत्यांचं अभिनंदन करतो आणि परत एकदा देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माननीय नितीश कुमार
यांच्या युतीचा विजय होणार आहे हे स्पष्ट दिसत आहे. चावके सर, मी तुमच्याकडे येतो. पुन्हा पुन्हा सत्ताधारी नेते ह्या गुंडाराजचा उल्लेख करतात. आता तसं राहिलं नाही, आम्ही मंगलराज आणलेला आहे. हा मुद्दा एवढा बिहारमध्ये केंद्रस्थानी आहे. 20 वर्षापूर्वीचा अनुभव आहे तो कदाचित नव्या जनरेशनला नसेल, पण जुने जे त्यांचे पालक आहेत, आई वडील आहेत, त्यांना निश्चितपणे हा त्या एक भयावह अवस्थेतून ते बाहेर पडलेले आहेत नितीश कुमारांच्या राज्यात, आणि ते परत ती परिस्थिती येऊ नये हा तर कुणालाही वाटेल. तर त्याचा परिणाम जुन्या मतदारांवर झाला आहे, पण जो फर्स्ट टाइम वोटर आहे त्याच्यावर कितपत झाला असेल हा मुद्दा आहे. फर्स्ट टाइम वोटरचा प्रश्न जो होता तो बेरोजगारीचा होता, किंवा 18 वर्षावरील जे मतदार आहेत त्यांचा बेरोजगारीचा मुद्दा होता, आणि त्यांना तेवढं स्मरणात नसेल जंगलराज, पण मंगलराज मात्र कितपत साध्य झालेला आहे. यासाठी आता ह्या नव्या सरकारला खूप प्रयत्न करावे लागतील मंगलराज आणण्यासाठी. कारण बिहारची जी आर्थिक परिस्थिती आहे, पर कॅपिटा इन्कम देशात 1/5 किंवा 1/4 लेवलवर आहे देशाच्या तुलनेत, आणि त्यात कशी सुधारणा करता येईल, स्थलांतरण किंवा पलायन जे आहे ते कसं रोखता येईल, आणि बिहारमध्ये समृद्धी आणण्यासाठी जे औद्योगिक विकास करावा लागतो तो कसा करता येईल, याकडे मंगलराजला लक्ष द्यावं लागेल. आणि ती परिस्थिती कधी बदलेल याची काही शाश्वती नाही. कारण ज्या पद्धतीने महिलांना 10,000 रुपये दिले जातात आहे, पण ओव्हरऑल विकासाकडे काहीसं दुर्लक्ष. इन्फ्रास्ट्रक्चर ठीक आहे, इन्फ्रास्ट्रक्चर तेव्हाच साध्य होईल, सार्थक लागेल जेव्हा त्याला औद्योगिक प्रगतीची जोड मिळेल. अगदी बरोबर चावके सर. म्हणजे बदललेल्या बिहारचा चेहरा आता आणखी किती बदलणार ते बघणं खूप महत्वाचं आहे.